ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे सायलीच्या पायावरील तुळशीपत्राचं सत्य आता इकडे श्रावणी सोमवारी समोर येणार आहे आणि ते दुसरं तिसरं कुणीही नाही तर आता स्वतः रविराज हे सगळं सत्य पाहणार आहेत. रविराजांना ज्या वेळेला या सत्याचा उलगडा होणार आहे त्यावेळेला नक्की काय घडणार, रविराजांनी हे सत्य पाहिल्यावरती पुढे काय होणार इकडे पूर्णाजीचा विचार करून करून डोकं आता दुखायला लागलेलं असतं. पूर्णाजी आता इकडे विचार करत असते का का माझ्या अश्विनच्या सोबत आता मी इतकं चुकीचं वागले, का त्या मुलीसोबत मी माझ्या अश्विनचं लग्न लावून दिलं. माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे आणि तिला चक्कर येते. सायली तिला सावरते, पूर्णाजी पूर्णाजी. यावरती पूर्णाजी म्हणते, नको मला तू आजी म्हणूस. काय माहितीये का, मी तू आजी म्हणण्याच्या लायकीचीच नाहीये. मी खरंच तुला किती त्रास दिला. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, पूर्णाजी तुम्ही कितीही काही बोललात तरी सुद्धा तुम्ही माझ्या आजी आहात. असं म्हणत आता इकडे ती पूर्णाजीला शांतपणे झोपी लावते. मग त्यानंतर घरातलं वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी आता सायली इकडे अर्जुनला सांगायला लागते, आपण एक काम करूया, आपण ना या श्रावणी सोमवारी आपल्याकडे अभिषेक ठेवूया, जेणेकरून आपण प्रतिमा आत्या, रविराज सर यांना सुद्धा बोलवू. सुमन काकी थोडंफार तरी देवाचं केल्यामुळे मनाची शांती होईल आणि या सगळ्यामध्ये पूर्णाजींना पण बरं वाटेल. आणि तसंही दर श्रावणी सोमवारी आपण आता हे पूजन करतच असतो. असं म्हटल्यावरती मग आता श्रावणी सोमवारचं अभिषेकाचा बेट ठर आणि सुमनला फोन करून लगेचच सायली आता सांगायला लागते, सुमन काकी तुम्ही ना श्रावणी सोमवारी घरी या. यावरती सुमन म्हणते, खरं सांगू का तर प्रतिमा वहिनींची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे प्रतिमा वहिनींना या सगळ्यामध्ये यायला जमेल असं मला खरंच वाटत नाहीये. यावरती मग आता सायली सांगते, मी प्रतिमा आत्याला कॉल करू का. यावरती सुमन म्हणते, हो तू कॉल केलास तर कदाचित बरं होईल, ती येतील तरी. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली ठीक आहे. तोपर्यंत प्रतिमा तब्येत बरी नसते आणि त्याच वेळेला आता इकडे रविराज प्रतिमाला सांगत असतात, हे बघ त्या तन्वीचा विचार करणं तू सोडून दे. आपल्याला हा सगळा विचार करणं हे खूप त्रासदायक होणार आहे. हे बघ तिने जे काही वागले ना ते तिचं तिच्या पाठी. मुळातच तिने या सगळ्यामध्ये एका निरपराध माणसाला जो त्रास दिलाय ना तो त्रास सुद्धा आपण विसरता कामा नये. त्यामुळे मला काय वाटतं, आपण ना एकदा जाऊन सायलीच्या घरी मधुभाऊंची भेट घेऊया आणि मधुभाऊंची माफी मागूया. आता कदाचित त्यांचं आश्रम सुद्धा त्यांना परत मिळेल आणि त्यानंतर ते त्यांच्या आश्रमात जातील. म्हणून मला असं वाटतंय त्याआधी त्यांची भेट घेणं गरजेचं आहे. असं म्हटल्यावर ती प्रतिमा म्हणते, मला सायलीचा कॉल आला होता. सायलीने आपल्याला म्हणजे श्रावणी सोमवारी बोलवलेलं आहे. त्यावरती रविराज म्हणतात, मग हेच चांगलं आहे ना, तू या सगळ्यामध्ये तिचा विचार सोडून दे. मुळातच तिने जे काही केलंय ना त्यामध्ये आपला काही दोष आहे का. आपण या सगळ्यामध्ये आता किती काही झालं तरी सुद्धा आता इकडे तिचा विचार करणं सोडून देऊया, कारण तिने आपल्या भावनांचा विचार केला नाही. मला याआधी सुद्धा नेहमी वाटत होतं की काही झालं तरी सुद्धा ही आपली मुलगी असं करू शकत नाहीये. पण आज मला तर असं वाटायला लागलंय ना की ही आपली मुलगी आहे का. म्हणजे बघ ना, सायली आणि तन्वी दोघी जणी एकाच आश्रमात वाढल्या, पण एक सायली जी आपल्या मधुभाऊंसाठी आपल्या म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करते. खोटं ती पण बोलली, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करते पण आपल्या वडिलांना वाचवायला. आणि आपली तन्वी हिने मात्र पैशासाठी हपापलेली होती. मी कोर्टामध्ये जे काही ऐकलं ना त्याच्यावरून मला तर आता पैशासाठी हपापलेल्या तन्वीचं हे सत्य ऐकून खूप भयान वाटलेलं. म्हणजे त्या सांगितलं की पैशासाठी हिने हे सगळं केले. यावरती प्रतिमा सांगायला लागते, खरंच मला तर आजच नाही तर याच्या आधीपासून दर वेळेला अशी हे वाटत होती की काही झालं तरी सुद्धा सायली आणि आता इकडे तन्वी या दोघी एकाच ह्यातल्या असून सुद्धा किती वेगळी त्यांची हे आहे ते काही नाहीये. मला काय वाटतं माहितीये का, आपण जाऊया श्रावणी सोमवारी, पण तरी सुद्धा मधुभाऊंची एकदा भेट घेऊन मधुभाऊंची माफी मागणं गरजेचं आहे. असं रविराज आणि प्रतिमा आता इकडे यायला निघतात. पण त्याच वेळेला तिकडे अश्विन घरी येतो. अश्विन आता प्रतिमाला सांगायला लागतो, प्रतिमा त्या तुम्हाला हे पटतंय का, हे जे काही घटना आता घडलेल्या आहेत, तन्वीला जेलमध्ये पाठवलंय, मला हे सगळं पटत नाहीये. यावरती मग आता प्रतिमा सांगते, हे बघ अश्विन, तू रविराजांसोबत बोलून घे. रविराजांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की तन्वी ही चुकीची होती आणि म्हणून तिला शिक्षा झालेली आहे. असं म्हटल्यावरती मग आता अश्विन म्हणतो, काय
रविराज काका तू सुद्धा हे मान्य केलंस? यावरती आता इकडे प्रतिमा सांगते, अरे हो रविराज काय सांगतायत ते तरी ऐक. मग रविराज सांगायला लागतात, खरं सांगू का तर अश्विन, अरे मी सगळं सगळं पाहिलेलं आहे. तुला माहिती आहे का, काही झालं तरी सुद्धा तिने सगळं कबूल केलंय. आणि तू लाईव्ह रेकॉर्डिंग पाहिलं असतंस तर तू सुद्धा हेच काही म्हटला असतास. तुला समजतंय का, काही झालं तरी सुद्धा तिने स्वतःने गुन्हा कबूल केलाय. अश्विन तू शांत हो. अर्जुन आणि सायलीबद्दलचा राग मनातला काढून टाक आणि सगळं सगळं आता इकडे शांतपणे समजून घे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अश्विनला कळतच नाही की कोणीच आपलं साथ देत नाहीये, नक्की काय घडलंय. आणि तो शांत डोक्याने विचार करतो, सगळेजण जर मला लाईव्ह सेशन पाहायला सांगतायत जे आता रेकॉर्डेड आहे तर मला ते पाहिलंच. इकडे तोपर्यंत मधुभाऊ आता इकडे सायलीला सांगतात, साऊ बाळा हे बघा आता आमचं इथला कार्यभाग उरकलेला आहे. आम्ही आता एक काम करणार की आम्ही इथून आता निघणार आहोत. यावरती सायली म्हणते, मधुभाऊ असं काय करताय तुम्ही? अहो काहीही झालं तरी सुद्धा आज श्रावणातलं पूजन आहे आणि या श्रावणातलं पूजन झाल्याशिवाय मी तुम्हाला इथून कुठे जाऊ देणार नाहीये. असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा आता खूप झालं, आता इथे थांबण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाहीये. असं म्हटल्यावरती ती सांगते, मधुभाऊ हे बघा फक्त उद्याचं श्रावणातलं पूजन करा, मग त्यानंतर आम्ही तुम्हाला सोडायला येऊ. असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे. तितक्यात तिकडे रविराज येतात आणि मधुभाऊ मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, रविराज तुम्ही? यावरती रविराज सांगायला लागतात, खरं सांगू का तर जे काही घडलं ना त्यावरती विश्वास ठेवणं विश्वास न ठेवणं मला खरंच या गोष्टी काहीच कळत नाहीयेत, काय योग्य काय बरोबर. पण एक गोष्ट मला मात्र समजलेली आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही खूप सफर झालेला आहात. तुम्हाला खूप या सगळ्यामध्ये आता त्रास झालेला आहे आणि हा त्रास माझ्या मुलीमुळे झालाय. आणि काही झालं तरी तुम्ही तिला एक प्रेमाने आपुलकीने समजवून वाढवलं होतं, पण पण तिने तुमच्या बाबतीत जे काही केलं ते पूर्णपणे चुकीचं होतं. ही गोष्ट मला समजलेली आहे आणि त्यासाठी मी तुमची माफी मागतो. मधुभाऊ म्हणतात, खरंच नाही, मी तिच्यासाठी जे काही केलं ते कोणत्याही प्रकारचा मी मनामध्ये हेतू ठेवलेला नव्हता आणि काहीही केलेलं नव्हतं. तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्यानंतर मग आता इकडे श्रावणी पूजेचा दिवस येतो आणि त्यावेळेला आता इकडे सगळेजण खाली येत. त्यानंतर निघताना मधुभाऊ सांगतात, हे बघा म्हणजे जावई बापू मी तुम्हाला काही झालं तरी या सगळ्यातून आता काही सुट्टी देणार नाहीये. आश्रमाची पुन्हा सगळी बांधणी करायला लागणार आहे आपल्याला आणि त्यासाठी आश्रमाचे कागदपत्र आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तयार करण्यासाठी तुमची मदत लागेल. तर आश्रमाचे जुन्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स आहेत ना ते सगळे डॉक्युमेंट्स मी आता तुम्हाला लवकरात लवकर पाठवून देतो आणि ते डॉक्युमेंट्स तुम्ही आता बघून घ्या. त्यानंतर म्हणजे पाठवून म्हणजे काका काकूंकडून ते जुन्या आश्रमात होते ना ते नवीन आश्रमातून मागवले ते तुम्ही आता नीट मांडणी करा आणि आता माझ्या नवीन आश्रमासाठी काय करता येईल त्याच्या संदर्भात तुम्ही मला सल्ला द्या. यावरती अर्जुन म्हणतो, काहीच चिंता करू नका, सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही इकडे ठेवायला सांगा, मी एक एक करत लवकरच चेक करतो आणि काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर तुम्हाला या सगळ्यामध्ये आता सगळं सुसूत्रपणे मांडून देतो. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते, मधुभाऊ म्हणजे आपला जुनाच आश्रम सुरू होणार ना? यावरती अर्जुन म्हणतो, हो थोडी त्याची प्रोसिजर बाकी असेल कारण लगेचच आश्रम ताब्यात मिळणार नाहीये, थोडे दिवस जातील, पण ठीक आहे आपण कागदपत्रांची जुळवाजुळव करूया आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करून मग पुढे काय करायचं ते बघू. असं म्हटल्यावरती सायली आणि अर्जुन मग आता ते सगळे कागदपत्र आपल्या रूममध्ये आणून आता सायली खाली येते आणि त्यानंतर मग आता इकडे पूर्णाजी आणि कल्पना या दोघींना सुद्धा आता ती नाश्ता वगैरे देते आणि त्यानंतर मग आता श्रावणी सोमवारच्या पूजेची तयारी करत असते. ज्या वेळेला सायली येऊन खाली आता पूजेची तयारी करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता रविराज आणि प्रतिमा सुमन हे सगळेच जण आलेले असतात. सायली सागर संगीत पूजा करते आणि पाय उपडा करून सायली आता पूजा करत असते. हे सगळं चालू असताना रविराज सुद्धा इकडे आता प्रतिमा सांगायला लागते, सायली खरं सांगू का तर ना मधुभाऊ सुटले याचा मला आनंद आहे, पण त्याचसोबत तन्वीचं जे काही झालं ना त्याबद्दल दुःखही आहे. त्यावरती सायली सांगते, खरं तर प्रतिमा त्या मी तुम्हाला भेटायला येणार होते आणि मीच तुमचं सांत्वन करणार होते, पण कुठच्या शब्दाने सांत्वन करू, कारण ज्या वेळेला आपली व्यक्ती ही आता जेलमध्ये जाते तेव्हा काय वाटतं ना
हे मला माहिती आहे. यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, हे बघ, तू काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये चिंता करू नकोस. रविराजांना मी सांगितलेलं आहे. या सगळ्यामध्ये आता आश्रमाच्या संदर्भात जी काही तुला मदत हवी असेल ती रविराज नक्कीच तुला करतील. असं म्हटल्यावरती सायली सांगते, प्रतिमा आत्या तुम्ही बसा, आपण छानपैकी श्रावण सोमवारची पूजा करूया. हा विषय काढून आता स्वतःला त्रास करून घेण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. असं सायली आता पूजा करायला लागते. ज्या वेळेला सायली पूजा करत असते आणि तोचपर्यंत इकडे आता प्रतिमाचं लक्ष तिच्याकडे जातं. सायली, अगं सायली पडशील, असं म्हणत ती सायली जेव्हा उपडी असते पाय तिचा आणि त्यावेळेला सायली उठणार, तिचा तोल जातो आणि तोल गेल्यावर ती प्रतिमा तिला आता सावरायला निघते. ज्या वेळेला प्रतिमा सावरायला निघते आणि त्याच वेळेला इकडे आता कल्पना तिच्या समोर येते. रविराज येतात आणि सगळेच जण सायलीच्या दिशेने पाहायला लागतात. तर सायलीच्या पायावरील तुळशीपत्र समोर येतं आणि त्यावरती आता इकडे लगेच सुमन म्हणते, सायली सायली थांब. आणि त्याच वेळेला रविराजांचं लक्ष तिच्या पायाकडे जातं. रविराजांचं लक्ष ज्या वेळेला पायाकडे जातं, पायावरील तुळशीपत्र दिसतं. पूर्णाजीला पायावरील तुळशीपत्र दिसतं आणि त्यानंतर तिकडे आता प्रताप येतो. प्रताप तिला सावरतो आणि अर्जुनचं लक्ष पण तिकडेच जातं. त्यावरती मग आता रविराज म्हणतात, सायली तुझ्या पायावरती काय आहे? असं म्हटल्यावरती सुमन सुद्धा तिकडे येते, कुसुम तिकडे येते. सगळेच जण हे दृश्य पाहायला लागतात, नक्की काय झालंय. त्याच वेळेला अर्जुन म्हणतो, सायली हे काय? प्रतिमा सांगते, ह्याचं काय एवढं? तिच्या पायावरील तुळशीपत्राची खूण, ही तर तन्वीच्या पायावरील तुळशीपत्राची खूण आहे. यावरती आता प्रतिमाला सगळं आठवतं. प्रतिमा म्हणते, हो मला आठवतंय, तन्वीच्या पायावरती खूण होती, बरोबर बोलते ना मी? रविराज म्हणतात, हो प्रतिमा. आता रविराजांना एकाच वेळेला द्विधा मनस्थिती होते. प्रतिमाला हे सगळं आठवलं म्हणून आनंद व्यक्त करावा की या सगळ्यामध्ये आता म्हणजे हिच्या पायावरती खूण आहे, या सगळ्याचं काय अर्थ येतं? रविराज या सगळ्यामध्ये आश्चर्यचकित होतात. त्यांना कळतच नाही की नक्की कसला आनंद करावा आणि कसलं दुःख करावं. यावरती सायली सांगायला लागते, ही माझ्या पायावरील जन्मखूणच आहे. असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच खूप आनंद होतो किंवा सगळेजण खूप आता द्विधा मनस्थितीमध्ये असतात. नक्की काय आहे? नक्की आता सायलीची ही जन्मखूण म्हणजे काय? यावरती सायली सांगते, हो लहानपणापासून माझ्या पायावरती ही जन्मखूण आहे. त्यावरती प्रताप म्हणायला लागतो, अगं सायली, ही जन्मखूण तन्वीच्या पायावरती आहे. यावरती सायली सांगते, नाही, काहीही त्याचा संबंध नाही आहे. प्रियाच्या पायावरती ही जन्मखूण का असेल? यावरती ते सांगायला लागतात, अगं हो, आणि तेच तर बघून आम्ही तिला तन्वी म्हणून स्वीकार केला ना. आता मात्र इकडे सायली गडबडते. यावरती रविराज म्हणतात, म्हणजे म्हणजे हे सुद्धा ह्या मुलीने खोटं बोललं आमच्यासोबत? यावरती मग आता सायली सांगते, हो, ही जन्मखूण नेहमी माझ्याच पायावरती होती, तिच्या कधीच नव्हती. आणि त्यानंतर त्यानंतर आता इकडे या सगळ्यामध्ये लगेचच आता इकडे सायलीचं अचानकपणे सगळ्यांना धक्का बसतो आणि सायली आता अचानकपणे एक वेगळंच आता तिला समोर आलेलं असतं सत्य सगळ्यांच्या समोर. त्यानंतर मग आता ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना इकडे तोपर्यंत प्रताप म्हणतो, एक मिनिट मधुभाऊ, तुम्ही या गोष्टीवरती काहीतरी प्रकाशझोत टाकू शकता का? तुम्ही सांगू शकता का नक्की हे काय आहे ते? असं म्हटल्यावरती मधुभाऊ समोर येत. मधुभाऊ सांगायला लागतात, साऊबाळ बोलते ते खरं आहे. साऊबाळ म्हणजे कधीच खोटं बोलत नाहीये, ती नेहमीच खरं सांगत असते, खरंच बोलत आलेली असते. लहानपणी जेव्हापासून ती आता इकडे आली होती त्याचमुळे आता त्याच वेळेपासून तिच्या इकडे हा जन्मखूण आहे. त्यामुळे आता इकडे ही तिचीच खूण आहे. आणि त्यानंतर आता इकडे ही तन्वी म्हणजे प्रियाच्या पायावरती कधीच ही खूण नव्हती. प्रियाच्या पाठीवरती एक तिळ मोठासा आहे, पायावरची कुठची खूण आली? यानंतर मग आता सायली म्हणते, मला कळत नाहीये की काय नक्की चाललंय. आणि त्यामुळे मग आता लगेचच इकडे मधुभाऊ सांगायला लागतात, ही माझ्या साऊबाळाचीच खूण आहे, बाकी तन्वीचं मला काही माहीत नाही. आता हे सगळं होत असताना अर्जुन म्हणतो, एक मिनिट मधुभाऊ, तुमच्याकडे तुम्ही जे माझ्या रूममध्ये डॉक्युमेंट्स ठेवलेत ना, ते डॉक्युमेंट्स घेऊन येतो, त्याच्यावरून काहीतरी समजेल. मधुभाऊ म्हणतात, तेच मी सांगणार होतो, कारण त्यात मी ज्या वेळेला प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे आली ना, त्यावेळेचे सगळे खाणीखुणे आणि पुरावे लिहून ठेवलेले आहेत, तुम्ही ते आणा. असं म्हटल्यावरती अर्जुन सायली रूममध्ये आल्यावरती सायली म्हणते, काय आहे हे? यावरती अर्जुन म्हणतो, काहीतरी गडबड आहे. ही ज्याप्रमाणे प्रिया आता इकडे खोटं हे सगळं बोलतीये, त्याप्रमाणे या घरात सुद्धा ती खोटं बोलून शिरलेली आहे.
ही गोष्ट नाकारता येणार नाहीये आणि त्यासाठी सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आता बाहेर जाऊया. त्याआधी अर्जुन सगळे डॉक्युमेंट्स काढत असतो. ज्या वेळेला आश्रमामध्ये प्रत्येक व्यक्ती येते त्याची एंट्री आणि तेच डॉक्युमेंट सगळे सायली पाहायला लागते. सायलीला धक्का बसतो. अर्जुन सर हे काय आहे? म्हणजे आता ज्या वेळेला प्रियाची एंट्री झाली होती त्याच वेळेचे आता इकडे हे डॉक्युमेंट्स आहेत. तिच्या पायावरती कोणतीही खूण नसल्याचं आहे, म्हणजे तिच्या ज्या जन्मखुणा आहेत त्या जन्मखुणांमध्ये ती खूण नाही आहे. हे काय आहे मला खरंच कळत नाही आहे. यावरती अर्जुन म्हणतो मला असं वाटते खूप मोठा पुरावा आपल्या लागण्याची वेळ आली. ज्याप्रमाणे तिला जेलमध्ये पाठवले त्याप्रमाणे तिची खरी ओळख सुद्धा समोर येणार आहे. अर्जुन येतो आणि सगळ्यांना ते कागदपत्र दाखवतो. मधुभाऊ खुलासा करतात ज्या वेळेला ती आली होती तेव्हाची तारीख, तेव्हाचं वर्ष, तिच्या पाठीवरची खूण आणि त्यावेळेला ती आली होती त्यावेळेला तिला गुंडांनी पळवलं होतं आणि एका ठिकाणी नेऊन सोडलेलं आणि ती आली तेव्हा जेमतेम 2 ते 3 वर्षाची होती आणि ज्या वेळेला तन्वी गेली तेव्हा ती 5 वर्षाची होती. त्यावेळेला कल्पना म्हणते नाही नाही मधुभाऊ काहीतरी गल्लत होते. मधुभाऊ म्हणतात नाही. त्यावरती कल्पना म्हणते ती तर 5 वर्षाची गेली. आता एक एक करत उलगडा व्हायला लागतो. सुमन म्हणते म्हणजे ती तन्वी नाहीये. असं म्हटल्यावरती आता रविराजांच्या समोर भयंकर खुलासा झाला.